तर मी अनुप्रिया, होममेकर अनुप्रिया चॅनल तुमचं मनापासून आणि खूप खूप स्वागत आहे। तर आता येणार आहे संक्रांत आणि नंतर हळदी कुंकू या साऱ्यासाठी ना, आणि तसे एरवीही जर का तुम्ही तुमच्या देवाऱ्यासमोर किंवा स्वस्तिक आणि ओम हे शुभचिन्ह काढत असता, तर स्पेशल मकर संक्रांत आणि हळदी कुंकासाठी हे जे की पॅच आहेत हे मी रेडी केलेले आहेत। आता एक फ्रंट कॅमेरा आहे म्हणून हे उलटं दिसत असेल, तर मी तुम्हाला बॅक कॅमेराने सुद्धा दाखवते। एक मिनिट। तर ओम आणि स्वस्तिक हे रेडी रंगोलीचे जे की पॅचेस आहेत हे तुम्ही तुमच्या घरासाठी सुद्धा यूज करू शकता, म्हणजे देवाऱ्यासमोर किंवा तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही बाजूला किंवा मधोमध असं कुठेही तुम्ही हे यूज करू शकता। आणि आता जर का तुम्हाला हळदी कुंकवासाठी द्यायसाठी वाण हवं असेल तर तुम्ही ना असे छोटे छोटे पॅचेस ना बनवून रेडी करू शकता आणि ते तुम्ही हळदी कुंकवासाठी देऊ शकता, म्हणजे जी समोरची व्यक्ती सुद्धा ना तिच्या घरात ती यूज करू शकते। तर असे छोटेसे पॅचेस तुम्ही रेडी करू शकता घरच्या घरी, आणि तेही खूप कमी खर्च, कुठे जायची गरज नाही, विकत आणायची गरज नाही, आणि खूप इझिली लवकरात लवकर बनणारं असं हे ओम आणि स्वस्तिकचं पॅच मी तुम्हाला दाखवते की कसं ते बनवायचं। तर बी कंटिन्यू। तर त्यासाठी मी आधी एक स्वस्तिक आपल्या पेपरवर काढून घेतला, नंतर OHP शीटवर तो ड्रॉ केला। आता काही ठिकाणी तो फेंट झाला होता, त्यामुळे त्याला थोडंफार आउटलाईन मी करून घेतलं, जेणेकरून मला रंग भरताना तो इकडे तिकडे जाणार नाही, म्हणून माझ्याकडे जो मार्कर पेन होता त्याने OHP शीटवर त्याला छानपैकी ट्रेस करून घेतलं। आणि नंतर आपली जी काही नेहमीचीच प्रोसेस असते तरीसुद्धा तुम्हाला सांगते की जो काही फेविकॉल आहे तो ब्रशच्या साहाय्याने मी या स्वस्तिकमध्ये भरून घेतला। आता स्वस्तिकचं जी काही साईज आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने कस्टमाइज करू शकता, परंतु मी छोट्या साईजचेच स्वस्तिक बनवणार होते, तर आपल्याला ब्रशसुद्धा ना तसाच पॉईंटचा लागेल, म्हणजे तुम्ही त्याच्या साईजनुसार कमी जास्त ब्रशचे पॉईंट वापरू शकता। आता हा जो काही ब्रश आहे हा 3 नंबरचा की 2 नंबरचा आहे बहुतेक, तर मोठा जर काय तुम्हाला रांगोळी काढायची असेल किंवा स्पेस जास्त असेल तर तुम्ही मोठ्या पॉईंटचा सुद्धा ब्रश यूज करू शकता। तर फेविकॉल अप्लाय केल्याच्या नंतर त्यामध्ये आता स्वस्तिक ऑब्वियसली आपण रेडच करतो, तर त्याच्यामध्ये रेड जी काही रांगोळी आहे ती मी फिलअप करून घेतले। आता स्वस्तिक आपलं रेडी झालेलं होतं, त्याला सेकंड लेअर मग मी नंतर करणार होते वाळल्यानंतर, तोपर्यंत ओम बनवायचा होता। तर त्यामध्ये सुद्धा ॲज इट इज आपला जो काही फेविकॉल आहे तो अप्लाय केला, आणि नंतर त्याच्यामध्ये जे काही कलर करायचं होतं ते करून घेतलं। पण हे सारं करत असताना ना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हाही छोटे रांगोळ्या असतात किंवा त्यामध्ये जो काही ब्रश असतो तो यूज करताना छोट्या पॉईंटचाच करावा, कारण की मग आपला जो काही ब्रश असतो तो फेविकॉल फिलअप करताना तो जास्त लागला जातो किंवा बाहेर जातो त्या शेपच्या बाहेर, आणि ती रांगोळीसुद्धा मग आपली बिचकून जाते।
तर मग स्वस्तिक व सेकंड लेअर मी करून घेतलं आणि ओमच्या बॅकग्राऊंडला सुद्धा मला येलो कलर द्यायचा होता, कारण हळदी कुंकवासाठी यूज करायचं होतं. म्हणून हळदी आणि कुंकू असं कॉम्बिनेशन यासाठी मी त्याच्या बॅकग्राऊंडला येलो कलर यूज केला. परंतु काय झालं, येलो कलर यूज केल्याच्याने तो वरचा जो काही रेड कलर आहे तो थोडा पुसट झाला. परत मला त्याला रेड कलरची लेअर द्यावी लागली आणि फायनली असं हळदी कुंकासाठी स्वस्तिक आणि ओम असं जे काही रेडी पॅच आहे ते मी रेडी केलं. तुम्हीसुद्धा तुमच्या घरच्या घरी असं रेडी रंगोलीचे पॅचेस बनवू शकता तुमच्या घरच्यासाठीही आणि वाण देण्यासाठी सुद्धा. कोणी हे यूजसुद्धा करू शकतो तुम्ही जेव्हा वाण द्याल तेव्हा, आणि शुभसुद्धा आहे. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.